नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। कोणत्या परिसरात पावसाचा अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये वातावरणात बदल पाहायला मिळतोय। काही भागांमधून थंडी अचानक गायब झाली असून उकाड्याने नागरिक हैराण झाले। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वातावरणातील हा बदल दिसून येऊ शकतो असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय। भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार 25 आणि 26 फेब्रुवारी या कालावधीत विदर्भातील अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। याशिवाय मुंबई तसेच पुण्यामध्ये कोरडं हवामान राहणार आहे, तर राज्यात कोकण वगळता काही भागांमध्ये तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते। यापुढील दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।